नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज मी शिवांशला घेऊन जरा बाहेर गेलतोय. आज घरी तो कंटाळला, त्याच्यामुळे जरा शेतात जरा फिरवतो इकडे तिकडे घेऊन त्याला. तर मग चला, त्याचं परवा जावळ करून झालंय, त्याच्यामुळे त्याला आज जरा बरा वाटत असेल. नाही तर सारख्या केसामध्ये चिडचिड व्हायची. तर हा बघा, हा शिवांश आहे आमचा. आणि आज माझा उपवास पण आहे, त्याच्यामुळे मला भूक पण खूप लागली. तर आज आमच्या घरी स्पेशल चुलीवर साबुदाणे वडे बनवणार आहे मिसेस. तर आज ते मला खायला भेटतील. तर मग चला जाऊया. तर हे बघा, माझी मिसेस आज साबुदाणे वडे बनवते चुलीवर. गरमागरम खायचे वडे नंतर झाले की. तुम्हाला आवडतात का चुलीवरचे वडे? आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चूल पण चांगले पेटले एकदम, त्याच्यामुळे वडे पण पटापट लगेच बनवून होतील. हे बघा, एवढे आता तयार केलं त्याने. मला तर चुलीवरचे वडे खूप आवडतात, साबुदाणे वडे. आणि ही बाजूला एक कढईमध्ये ती खोबऱ्याची चटणी केलं आहे, नारळाची. तर अशा प्रकारे माझे साबुदाणे वडे आणि खोबऱ्याची चटणी बनवून झाले. तर आता मला ते गरमागरम खायचे आहेत वडे. तुम्ही पण या माझ्यासोबत खायला. आमची डिश रेडी झाली अशा प्रकारे. तर हे बघा, साबुदाणे वडे एकदम चुलीवर चांगले फुगलेत पण एकदम, आणि चांगले तळला नाहीत एकदम तेलामध्ये, त्याच्यामुळे मस्त झालेत एकदम साबुदाणे वडे. तर मग चला खाऊया मग. तर या तुम्ही पण साबुदाणे वडे खायला माझ्यासोबत. मी आता एकटाच खातोय, माझ्यांना तर एवढे संपणार नाहीत, तरी पण आपण प्रयत्न करतो खायचा. कारण उपवास पण आहे ना, आणि भूक पण लागली, तर म्हटलं खाऊया आता. आणि साबुदाणे वडे पण चांगले एकदम कुरकुरीत झालेत. खाल्ल्यावर चव पण मस्त लागते एकदम. आणि चुलीवर आपण जो काही मेनू बनवतो त्याला चवच चांगली असते, हे पण तुम्हाला माहिती आहे. मी फक्त 8च साबुदाणे वडे घेतले, जास्त घेतले नाहीत. कारण का तेवढेच खायला पाहिजे, उपवास आहे ना. जास्त खाऊन पण जमणार नाही मला. आणि तुम्हाला आवडतात का साबुदाणे वडे? जर तुम्हाला चुलीवरचे साबुदाणे वडे आवडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला सपोर्ट करा ह्या व्हिडिओला पण. आता तुमच्या आशीर्वादाने माझे आज 1200 सबस्क्रायबर झाले. आता फक्त वॉच टाईम झालं तर मॉनिटाईज करण्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो मी. तर नारळाची चटणी बनवलं, ती पण एकदम चांगली तिखट झाली. आणि ह्या व्हिडिओ सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा.